नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील आपण या ठिकाणी 6वा पाठ अभ्यासत आहोत। पाठाचं नाव आहे सत्यकाम। या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे तर पूर्वीच्या काळी म्हणजे प्राचीन काळी आश्रमामध्ये जी मुलं होती ती मुलं विद्याभ्यास कशा प्रकारे करत होती आणि ज्ञान कशा प्रकारे मिळवून ते आपलं जीवन जगत होती हीच माहिती या पाठामध्ये दिलेली आहे। बघा, प्राचीन म्हणजे पूर्वीच्या काळी मुलांना शिक्षण घेण्यासाठी म्हणजे ज्ञान घेण्यासाठी ऋषी मुनींच्या आश्रमात पाठवलं जायचं। असंच या ठिकाणी सुद्धा एका मुलाला या ठिकाणी जे तपोवन नावाचं आश्रम होतं त्या आश्रमामध्ये विद्या अभ्यासासाठी पाठवण्यात आलं। आणि त्या ठिकाणी काय झालं की जे गौतम नावाचे ऋषी होते त्याचं नाव होतं गौतम हरिद्रुमर। या ऋषींच्या आश्रमात जाबाली नावाची एक दासी होती। तिनं आपला जो मुलगा होता सत्यकाम या मुलाला घेऊन ती त्या ऋषींच्याकडे गेली आणि त्याने विनंती केली की आपण काय करा, या माझ्या मुलाला तुम्ही शिष्य म्हणून स्वीकार करा। या ठिकाणी मोठ्या मनाने गौतम ऋषींनी त्या दासी पुत्राला म्हणजे दासीच्या पुत्राला आपला शिष्य म्हणून त्याने स्वीकार केला। सत्यकाम हा अत्यंत नम्र म्हणजे प्रामाणिक होता, कामसू वृत्तीचा होता, म्हणजे त्याला कोणतंही दिलेलं काम तो वेळेत पूर्ण करणारा होता। तो विद्याभ्यास करायचा, ज्ञान घ्यायचा, त्याचबरोबर तो काय करायचा, गायी चारण्याचं कामसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे करायचा। त्याला कोणतीही जबाबदारी दिली तर तो अत्यंत काळजीपूर्वक किंवा प्रामाणिकपणे ती पार पाडायचा। सकाळी लवकर उठायचा, उठून विद्याभ्यास करायचा, ज्ञान मिळवायचा आणि दिवसभर गायी घेऊन तो काय करायचा, रानात जायचा। मग रानात गेल्यानंतर गायी तिकडं चरण्यामध्ये मग्न असायच्या आणि हा मात्र निसर्गाच्या सहवासामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्यांचं बारकाईनं अभ्यास करायचा, निरीक्षण करायचा। रानात फिरत असताना सभोवताली किंवा अवतीभोवती ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्यांचा तो अभ्यास करायचा। यामध्ये डोंगर, दऱ्या, नदी नाले, झाडे, वेली, फुले, पाखरे, कृमी, कीटक या सर्वांचं तो काय करायचा, बारकाईनं निरीक्षण करायचा आणि ती सगळी माहिती आत्मसात करायचा। अशीच काही वर्ष निघून गेले आणि त्या ऋषींना वाटलं की आता सत्यकाम शिकला आहे, चांगल्या प्रकारे ज्ञान त्यानं संपादन केलेलं आहे आणि हा समाजात जीवन जगण्यासाठी लायक बनलेला आहे। आपण त्याला काय करूया, आता घरी पाठवूया। आता याला घरी पाठवण्यामध्ये कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही। तेव्हा गौतम ऋषीने त्याला सांगितलं की तुझा विद्याभ्यास पूर्ण झालेला आहे आणि तू समाजामध्ये चांगल्या प्रकारे जीवन आता जगू शकशील, इतकी विद्या तू संपादन केलेली आहेस, त्यामुळे तू काय करता, घरी जा। मग त्याला गुरूंची अनुमती मिळाली। तेव्हा जे इतर शिष्य होते त्यांना वाटायला लागलं की हा तर फक्त गायी चारण्याचं काम आणि ज्ञान त्याने मिळवलेलं आहे, तेव्हा घरी जाऊन काय करेल आणि समाजामध्ये कशा प्रकारे हा जीवन त्या ठिकाणी जगेल हा मात्र प्रश्न आहे, असं त्या इतर शिष्यांना वाटू लागतं। मात्र गुरुजींना विश्वास होता की हा सत्यकाम या ठिकाणी चांगल्या प्रकारे शिकलेला आहे, विद्याभ्यास करून चांगलं ज्ञान तो मिळवलेला आहे। सर्व शिष्यांसमोर सत्यकामाला त्यांचे गुरु बोलवतात व त्याला प्रश्न विचारतात की सत्यकामा, तू इतक्या वर्षामध्ये या आश्रमामध्ये येऊन तू काय काय शिकलास ते आम्हाला थोडक्यात सांगशील का, असं त्याला त्याचे गुरु विचारतात। धन्यवाद। राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया।